समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी पुन्हा अक्कलेचे तारे तोडलेत. राज्यभरात वारीचं भक्तिमय वातावरण असतानाच अबू आझमींनी वारीवरून वादग्रस्त वक्तव्य केलंय. नमाज पठणामुळे रस्त्यावर होणारी गर्दी आणि वारीची गर्दी याची तुलना करताना अबू आझमींनी पुन्हा गरळ ओकलीय. आझमींच्या या विधानावर सगळ्या स्तरातून जोरदार टीका होतीये. आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है, लेकिन आज अगर मस्जिद भर जाती है तो लोग मजबूरन, कुछ मस्जिदों में, हर मस्जिद में भी नहीं, बाहर 5-10 मिनट के लिए नमाज पढ़ने आते हैं। लेकिन उसके लिए यूपी के सीएम कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा। मैं आ रहा था अगर पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद, हमारी नमाज के लिए, यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। दरम्यान अबू आझमींनी केलेल्या विधानावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही टीकेची झोड उठवली. काय प्रतिक्रिया उमटल्यात पाहूया. आमचे महाकुंभ आलं तर हे लोकांना आक्षेप घ्यायचा, आमची वारी सुरू झाली तर त्यांच्यावर आक्षेप काहीतरी घ्यायचा. आणि वारी त्या वर्षभरामध्ये सुरू होत चालू राहत नाही, पण तुमची दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडरचे जे प्रश्न मुंबईकरांच्या समोर असतात, रस्त्यावर गॅस सिलेंडर जे उभे राहतात, वरती येतात, त्यावर अबू आझमींनी पण जरा आपला थोबाड उघडावा ना. आमच्या प्रत्येक हिंदू सणांवर, संस्कृतीवर तुम्हाला बोट उचलण्याची जी हिंमत जे आमच्याच हिंदू राष्ट्रामध्ये बसून जे अबू आझमी सारखे जे कार्टे जे करतायत ना, ते काय आम्ही इथे खपून देण्याचं काय कारण नाही. अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेला नाही. मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन की वारी ही वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून 5 वेळा असते. नमाज ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा नये. वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात. त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने. मला वाटतं ते भेटले तर मी त्यांना समजावून सांगेन. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राजकीय विषयावर बोलला असता तर आम्ही खपवून घेतलं असतं, परंतु तुम्ही पांडुरंगाच्या वारीवरती बोललाय, तुमचंही खपवून घेतलं जाणार नाही. अबू आझमी ज्या पद्धतीने बोललाय त्या पद्धतीनं कोल्हापूरची कातडीची चप्पल आणून अबू आझमीचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत. ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाज बांधवांच्या, हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या आणि ह्याला कधी शिवसैनिक माफ करणार नाही. अबू आझमी ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला चपलेचा हार घालून कोल्हापूरच्या पैतानानं त्याचं तोंड फोडलं जाईल. मुंबई महापालिका निवडणुकांचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षातील एकेका माजी नगरसेवकानं आज भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर भाजपनं माजी नगरसेवकांच्या बाबतीत 100चा आकडा गाठलाय. गेल्या काही महिन्यात ठाकरेंचे माजी नगरसेवक भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळे तुल्यबळ उमेदवार शोधण्याचं आव्हान ठाकरेंसमोर असणार आहे. तर पक्षामध्ये प्रवेश दिलेल्या सगळ्या माजी नगरसेवकांना उमेदवारी कशी द्यायची